आज फायर एक्सटिंग्विशर पाहून घाबरायची वेळ आली. नमस्कार मंडळी, आज होता आमचं प्रॅक्टिकल आणि दोन्ही बॅच कंबाईंड होत्या आणि प्रॅक्टिकल चालू असतानाच माझं लक्ष गेलं हे छोटे छोटे फायर एक्सटिंग्विशर कडे. आणि हे छोटे छोटे फायर एक्सटिंग्विशर इतकी क्यूट दिसत होते ना. आणि मग नंतर न कळलं की हे ते फायर एक्सटिंग्विशर नव्हतेच, ते होते हायलायटर्स. आजकाल काय काय येतंय खरंच सांगू शकत नाही. मग कॉलेजमध्ये बास्केटबॉल मॅच चालू होती. आम्ही मॅच बघत बघत अचानक डोक्यात आयडिया आली की चला आपण दगडूशेठ गणपतीला जाऊया. मग काय कसलाही न विचार करता आम्ही निघालो दगडूशेठला जायला. कुठेही बाहेर जायचं असेल तर तोंडाला स्कार्फ बांधणं हे मस्ट आहे. बिकॉज वी आर पुणेकर्स. जे जे पुणेकर असतील ते माझ्या व्लॉगला नक्की लाईक करतील. आणि तर फायनली आम्ही पोहोचलो दगडूशेठला आणि तुम्ही ही गर्दी बघू शकता. खूप म्हणजे खूप प्रचंड भयानक गर्दी होती. कसं बसं आम्ही दर्शन घेतलं. आता तुम्हीही दर्शन घ्या. मग आम्हाला आमच्या कॉलेजच्या बाउन्सर सुद्धा भेटल्या. आणि गाईज दगडूशेठला आलो म्हटल्यावर तुळशीबागला कसं विसरायचं तुम्हीच सांगा. आणि मग तिकडे जाऊन आम्ही निघालो घरी जायला. पण अचानक निरा प्यायची इच्छा झाली. मग काय पिलं आणि मग बस स्टॉपला गेलो. तिकडून बस पकडून डायरेक्ट कॉलेजच्या बस स्टॉपवर गेलो, कारण तिकडून परत दुसरी बस पकडायची होती घरी जायला. दुसरी बस पकडली आणि सानिका सुद्धा घरी गेली. आणि अशी रिकामी बस कधी कधीच बघायला भेटते. घरी पोहोचल्यावर शिवांशला कॅमेरा दाखवला तर नाचायलाच लागला. आणि दीदीने हे झिंगी पार्सल आणि चॉकोलावा केक आणला होता, ते खाल्लं आणि मग जेवण केलं. व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.